स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। चुनाव के चलते जिला अधिकारी और एसपी ने किया पोलिंग बूथों का दौरा। बीजापुर के डीसी विजय मानतेश दानमनवर और जिला के पुलिस वरिष्ठ अधिकारी एचडी आनंद कुमार ने आज शहर के विभिन्न पोलिंग बूथों का दौरा किया। उत्तर पश्चिम शिक्षा क्षेत्र चुनाव के मतदानों की जांच की। सुबह पहले वो शोलापुर रोड पर रहे केएचबी कॉलोनी के पोलिंग बूथ 127 जाकर मतदानों की जानकारी ली। उसके बाद गांधी चौक के पास रहे गवर्नमेंट गर्ल्स पीयू कॉलेज के पोलिंग बूथ नंबर 122 और 123 का दौरा किया। वहां से गवर्नमेंट बॉयज पीयू कॉलेज के पोलिंग बूथ 121 की भी दौरा करके मतदानों की व्यवस्था के बारे में जानकारी ली। जिला अधिकारी और एसपी ने ऐसे कई पोलिंग बूथ के दौरे के बाद डीसी ने मीडिया से बात करते हुए कहा कि शहर के 47 पोलिंग बूथ में शांति से वोटिंग हो रही है, किसी भी तरह की शिकायत नहीं आई। चुनाव के चलते हर जगह पर पुलिस का कड़ा बंदोबस्त लगाया गया है। पुलिस अधिकारियों ने हर तरफ नजर रखी है जिससे चुनाव में कोई गड़बड़ी घोटाला या किसी भी तरह के गैर कानूनी कामों को रोकने के लिए सभी तरीके अपनाए गए हैं, कहा जिला एसपी और डीसी ने। किरण कुमार ಗಂಟೆಗೆ ಜಿಲ್ಲೆಯೆಲ್ಲ 47 ಮತಗಟ್ಟೆಗಳಲ್ಲಿ ಮತದಾನ ಆನ್ ಟೈಮ್ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ 10 ಗಂಟೆಗೆ ಶಿಕ್ಷಕರ ಮತಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ 11.36% ಮತದಾನ ಆಗಿದೆ. ಹಾಗೆಯೇ ಪದವೀಧರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ 7.95% ಮತದಾನ ಆಗಿದೆ. ಒಟ್ಟಾರೆ ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಮತದಾನ ನಡೀತಾ ಇದೆ. ಯಾವುದೇ ಥರದ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರು, 2 ಹೆಡ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್, 2 ಪೊಲೀಸ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್ನ ಹೈಪರ್ ಸೆನ್ಸಿಟಿವ್ಗೆ ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತು ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಬೂತ್ಸ್ಗೆ 1 ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ರು, 1 ಹೆಡ್ ಕಾನ್ಸ್ಟೇಬಲ್, 2 ಜನ ಪಿ ಸಿಗಳನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ಬಂದೋಬಸ್ತ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸೂಕ್ತ ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲ ಸೀನಿಯರ್ ಆಫೀಸರ್ಸು, ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಸು, ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ಸ್ ಎಲ್ಲ ರೌಂಡ್ಸಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದೇ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅಕ್ರಮಗಳು ನಡೆಯದಂತೆ ತಡೆಯುವಂಥ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಿನ್ನೆಯ ದಿನ ಹಣ ಹಂಚೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವಂಥ ವಿಷಯ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅದರ ಮೇಲೆ ರೈಡ್ ಮಾಡಿ। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।